नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी सिरीजचा आपला पार्ट 4A असणार आहे। यामध्ये आपण घटनानिर्मिती म्हणजेच मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल जे महत्त्वाची माहिती आहे, ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या या व्हिडिओजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। येणारी राज्यसेवा असो किंवा कंबाईनची परीक्षा असो, त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि सोबतच ज्या सडर सेवा एक्झाम आहेत त्यासाठी पण हा महत्त्वाचा असणार आहे आणि स्पेशली म्हणजे AMO म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरची जी परीक्षा आहे त्यासाठी पण त्यांच्या GK पोर्शनसाठी हा महत्त्वाचा घटक असणार आहे। मेडिकल ऑफिसर BAMS वाल्यांसाठी आपण सेपरेट एक प्लेलिस्ट तयार केली आहे आणि त्यामध्ये आपण 1 बाय 1 जे व्हिडिओज ॲड करणार आहोत ते रेग्युलरली तुम्ही प्लेलिस्ट बघत चला। प्रथम आपण डिमांड फॉर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेची जी मागणी आहे त्याचा जो इतिहास आहे तो कशा प्रकारे आहे तो आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये स्वराज्य विधेयक असावा असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर 1922 मध्ये महात्मा गांधींनी भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल अशी मागणी केली होती। त्यानंतर 10 ऑगस्ट 1928 मध्ये ज्यावेळेस नेहरूजींनी रिपोर्ट ठेवली होती, नेहरू रिपोर्ट, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतीयांनी भारतीयांसाठी संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांचं तिथे म्हणणं होतं। त्यानंतर 1934 मध्ये MN रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना आणि जो शब्द आहे त्याचा उल्लेख केला होता आणि एक संविधान सभा असावी अशी त्यांनी मागणी केली होती। त्यानंतर डिसेंबर 1934 मध्ये जी राष्ट्रीय काँग्रेसची जी सभा झाली होती, पाटणा अधिवेशन झालं होतं, त्यामध्ये प्रथमच संविधान सभेची मागणी ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात करण्यात आली होती। पाटणा अधिवेशनामध्ये करण्यात आली होती, लक्षात ठेवायचं आपल्याला। त्यानंतर 1940 मध्ये लॉर्ड लिलिथगो आहेत त्यांनी ऑगस्ट ऑफर दिला होता आणि त्यामध्ये भारताची जी घटना आहे, जी राज्यघटना असेल, जे कॉन्स्टिट्यूशन असेल, ते मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व त्यांनी त्या ऑगस्ट ऑफरमध्ये मान्य केलं होतं। तर ही क्रोनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1934 MN रॉयचं असेल आणि त्यामध्ये 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर आहे, त्यातील जी तत्त्व मान्य केलं होतं त्यांनी, आपण लक्षात ठेवायचं आहे। एक्झाममध्ये यावर प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर 1942 मध्ये जे क्रिप्स मिशन होतं त्यांनी सांगितलं होतं की पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व त्यांनी मान्य केलं होतं आणि याच धर्तीवर मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर करण्यात आले, त्यालाच आपण त्रिमंत्री योजना असे पण म्हणतो। त्यामध्ये सर पॅट्रिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते, त्यानंतर स्टॅनफर्ड क्रिप्स हे सदस्य होते आणि AV अलेक्झांडर हे पण त्या योजनेचे सदस्य होते। आणि त्यानंतर जी 1946 मध्ये जी संविधान सभा स्थापन झाली, तिची जी निर्मिती झाली आणि रचना ते कॅबिनेट मिशन प्लॅननुसारच करण्यात आली, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यालाच आपण त्रिमंत्री योजना पण म्हणतो। म्हणजेच संविधान सभेची जी निर्मिती आहे, जी रचना आहे, ती खालीलपैकी कुठल्या योजनेद्वारे किंवा कुठल्या मिशनद्वारे करण्यात आली, तर आपलं उत्तर असणार आहे कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना मे 1946 मध्ये करण्यात आली। त्यानंतर त्रिमंत्री योजना कॅबिनेट प्लॅननुसार घटना समितीची जी रचना आहे त्यामध्ये 389 सदस्य असतील अशी त्याची रचना होती। त्यामध्ये ब्रिटिश भारतातील सदस्य इलेक्टेड मेंबर्स जे होते 296 त्यांची संख्या असेल आणि जे संस्थानिक असते म्हणजेच जे रिहायती होते छोट्या छोट्या भारतामध्ये, त्यांना 93 जागेचे नॉमिनेशन म्हणजेच रिप्रेझेंटेशन दिलं होतं आणि ते जे 93 जे संस्थानिकांकडून जे सदस्य होते ते नॉमिनेट होते आणि जे ब्रिटिश भारतातील सदस्य होते ते इलेक्टेड होते। हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। तर 296 इलेक्टेड ब्रिटिश भारतांमधून 11 ब्रिटिश प्रांतांमधून 292 लोक निवडून आले होते आणि जे उर्वरित 4 लोक होते ते मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून निवडून आले होते। ते म्हणजे दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान इत्यादी या 4 आयुक्तांच्या प्रांतातून 4 लोक त्यांना निवडून द्यायचे होते। हे नंबर्स लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, यावर पण प्रश्न येऊ शकतात। म्हणजेच टोटल 389 मधून 296 हे इलेक्टेड होते आणि 93 हे नॉमिनेटेड होते। त्यानंतर ऑगस्ट 1946 मध्ये 296 जागांसाठी निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका ज्या होत्या त्या 1935च्या ॲक्टनुसार पार पडल्या होत्या। म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या नुसार त्या निवडणुका पार पडल्या होत्या। इनडायरेक्ट इलेक्शन्स होते ते, त्यामध्ये एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाची पद्धती त्यामध्ये वापरली होती
इलेक्शनची जी निशाणी होती ती हत्ती होती आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर 296 जागेमधून जो पक्षनिहाय निकाल आहे, 208 जागा या काँग्रेसला भेटल्या होत्या, 73 जागा मुस्लिम लीगला आणि उर्वरित जे रिजनल पार्टीज होत्या राज्यांच्या त्यांना 15 जागा भेटल्या होत्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर संविधान सभेचे कामकाज, पहिली बैठक जी आहे संविधान सभेची ती 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर पण प्रश्न आलेला आहे भरपूरदा. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. ती बैठक दिल्लीच्या सेंट्रल हॉल या ठिकाणी पार पडली आणि सकाळी 11 वाजता सोमवार होता त्या दिवशी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली आणि या अध्यक्षपदाच्या नावाची शिफारस जी आहे ती JB कृपलानी यांनी केली होती. हे सर्वच पॉईंट महत्त्वाचे आहेत, तुम्हाला प्रत्येक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली होती. वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीमुळे जे मुस्लिम लीगचे सदस्य होते त्या संविधान सभेमध्ये गैरहजर होते. एकूण सदस्यापैकी फक्त 211 सदस्य हजर होते आणि त्यामध्ये 9 महिला होत्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच अधिवेशनामध्ये जे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, त्यांनी चीन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांचे सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते. या पहिल्या बैठकीचे उद्घाटन लॉर्ड वॉवेल यांना करायचे होते, परंतु जी नॅशनल काँग्रेस होती त्यांनी विरोध केल्यामुळे या पहिल्या बैठकीचे उद्घाटन पंडित नेहरूंनी केले, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 9 डिसेंबरला जी ॲडहॉक म्हणजेच तात्पुरते आपण अध्यक्ष निवडले होते, त्यानंतर 11 डिसेंबरला कायमस्वरूपी बैठक झाली होती त्यांची संविधान सभेची 11 डिसेंबर 1946 मध्ये, ही पण तारीख लक्षात ठेवायची आहे. या सभेमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती आणि त्यांच्या नावाची शिफारस हे JB कृपलानी यांनी केली होती. तर त्यांच्या नावाला अनुमोदन जे आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिले होते. याच अधिवेशनामध्ये HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी या दोघांना उपाध्यक्ष पदाची त्यांची निवड करण्यात आली होती आणि लीगल ॲडवायझर जे आहेत कायदेशीर सल्लागार म्हणून संविधान सभेला BN राव यांची नेमणूक करण्यात आली होती आणि ती नेमणूक जी आहे ती लॉर्ड वॉवेल यांनी केली होती. संविधान सभेचे सचिव जे आहेत HV अय्यंगर आणि उपसचिव जुगल किशोर खन्ना हे होते. हे सगळं फॅक्च्युअल डाटा आहे. आपल्याला तुम्ही एकतर नोट्स बनवा किंवा याचे स्क्रीनशॉट ठेवून याला रिवाईज करत चला. यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसेलच. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 मध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ठेवण्यात आला होता. उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव पंडित नेहरू यांनी मांडला. 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला होता आणि याची जी मंजुरी आहे या ठरावाला 22 जानेवारी 1947ला भेटली होती. या दोन्ही तारखांवर भरपूरदा प्रश्न आला आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पंडित नेहरूंनी मांडला आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजेच 22 जानेवारी 1947 रोजी त्याला मान्यता मिळाली. या ठरावात सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य यांचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु जी मूळ घटना आपण 1950 मध्ये स्वीकारली त्यामध्ये सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज असा बदल स्वीकारण्यात आला होता. हा आपल्याला डिफरन्स इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 2 महत्त्वाच्या तारखा आहेत. संविधान सभेचे पहिली अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये झाले होते आणि शेवटचे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाले. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे 2 तारखा हा महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर काही संविधान सभेमध्ये महत्त्वाच्या समित्या आहेत. तसं तर संविधान सभेमध्ये एकूण 22 समित्या होत्या, परंतु ज्या एक्झाममध्ये विचारल्या जातात आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर पंडित जवाहरलाल नेहरू ज्या समितीचे अध्यक्ष होते त्या म्हणजे संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, राज्य समिती, संस्थानांशी वाटाघाटीची समिती होती. त्यानंतर घटनेच्या मसुदा परीक्षण समिती इत्यादी विशेष समितीचे पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. त्यानंतर कार्यपद्धती नियमन समिती, सुकाणू समिती, राष्ट्रध्वजावळी तदर्थ समिती आणि विधी व स्थाप समिती या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते.
मूलभूत हक्क उपसमिती यांचे अध्यक्ष JB कृपलानी होते आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष HC मुखर्जी होते. त्यानंतर मसुदा समिती जी 29 ऑगस्ट 1947 रोजी जिची निर्मिती झाली आणि त्यामध्ये 7 सदस्य होते. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्या समितीमध्ये 7 सदस्य होते ते म्हणजे N. गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मुहम्मद सादुल्ला, KM मुन्शी, N. मादरराव आणि TT कृष्णमाचारी हे होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समितीचे सदस्य होते त्या पण समिती आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये मूलभूत अधिकार समिती, सल्लागार समिती असेल, अल्पसंख्याक उपसमिती, प्रांतिक राज्यघटना समिती, संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य राज्यघटना समिती इत्यादी समितींचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. तर या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यावर पण तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसणार आहे. त्यानंतर एक विशेष घटनाक्रम बघणार आहोत. यामध्ये महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज जो आहे आपला तिरंगा त्याला स्वीकृती देण्यात आली आहे. त्याची डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली होती. यामध्ये 24 आरे आहेत अशोक चक्रामध्ये. त्याची लांबी रुंदीची जी रेशिओ आहे ते 3:2 आहे. त्यानंतर मे 1949 जी राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 24 जानेवारी 1950 राष्ट्रीय गीत, राष्ट्रगान याची स्वीकृती करण्यात आली होती. संविधान सभेचे शेवटचे अधिवेशने 24 जानेवारी 1950 झाले होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून तात्पुरती संसदमधून संविधान सभेला मान्यता देण्यात आली होती. प्रथम सार्वजनिक निवडणूक होईपर्यंत जे राष्ट्रपती म्हणून भारताचे राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिले होते आणि त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 झाली आणि घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 झाली. हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. या दिवशी 284 सदस्यांच्या संविधानावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. घटना समितीची निशाणी आहे ती हत्ती होती. घटना निर्मितीसाठी जो कालावधी लागला होता तो 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस होता आणि एकूण खर्च 64 लाख रुपये आला होता. त्यानंतर जी घटना आहे ती हस्तलिखित करण्याचं काम प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं होतं. तर इत्यादी जे फॅक्च्युअल डाटा आहे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. यानंतरच्या व्हिडिओजमध्ये म्हणजेच पार्ट 4B मध्ये आपण घटनेची वैशिष्ट्य म्हणजेच फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघणार आहोत, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहे. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे.